नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्राच्या जवळपास सर्व सर्व विभागामध्ये वन्यजीव रक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. ती मानद पदावरती करण्यात जाते. मानद याच्यावरती केली जाते. तर याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचीच काय केलेलं आहे, की जाहिरात आलेली आहे. आता कोणत्या आलेल्या जाहिरात तुम्हाला मी दाखवतो आणि काय अटी आहेत तेही दाखवेल तुम्हाला. तर बघा, या मानद नियुक्ती असतात, सन्मानार्थ दिली जातात या नियुक्ती. तर ही आहे गुगामलची नियुक्ती आहे. गुगामल नॅशनल पार्क तुम्हाला माहीत असेल. तर ही गुगामलची नियुक्ती आहे. ओके. आता हे एक दाखविलं आणि सगळ्याच जवळपास सारख्याच आहेत त्या. अमरावती अंतर्गत हे येतं. याच्यानुसार सांगितलेलं आहे, की जे मान्यता आहेत बघा, इथं काय केलं, की वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 4A अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार शासनामार्फत मानद वन्यजीव संरक्षकाची नियुक्ती करावयाची आहे. आता याचे करून पात्र उमेदवार करून काय केलं, की केवळ अमरावती वन विभागाचे ईमेल आयडी आहे. आता ईमेल आयडी दिला इथे. बघा DCF-AMTDN14@gmail.com यावरती तुम्हाला अर्ज मागवायचे आहेत. आता याच्यासोबत काय करायचे, काय-काय हे लावायचे तुम्हाला ओळखपत्र लावावं लागेल. त्याच्यानंतरनं कायमचा पत्ता त्यासोबतचा पुरावा लागणार. जास्त काय लागणार नाही तुम्हाला आणि वन्यजीव संरक्षण, संवर्धन, त्याच्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष, निसर्गात संकटग्रस्त नामशेष होत असलेल्या प्रजातींचे संवर्धन यामध्ये केलेल्या कामाचा तपशील तुम्हाला द्यायला लागेल. तर या गोष्टी आहेत. तुम्हाला बाकीचं काही लागणार नाही एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे ह्या गोष्टी तुम्ही दिल्या, तर त्याचा विचार करून ते काय केलं, की तुम्हाला हे पदवी देणार. आता बघा, वरील जाहिरातीचे अनुषंगाने याद्वारे सूचित करण्यात येते, की वनरक्षक आणि संरक्षण आणि वन संवर्धन काम करणाऱ्या मानद वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे काम करणाऱ्या उमेदवारांना सेवाभावी संस्थांची वाढली संख्या विकत घेऊन प्रत्येकाला संरक्षणात मानद वन्यजीव रक्षक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हे पद जे आहे मानद वन्यजीव रक्षक या पदाकरिता अर्ज मागवलेले गेलेले आहेत. आता तुम्हाला काय करायला आहे बघा, हे अर्ज जे आहेत, आता ही अर्ज तुम्हाला कार्यवाहीचा टप्पा काय करायचा आहे, की या यावरती DCF-Gugamal@yahoo.co.in याच्यावरती तुम्हाला करायचे आहेत. 11 एप्रिल 5 वाजेपर्यंत करायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतरनं बघा इथं छाननी होईल 12 तारखेला आणि 15 तारखेला काय होईल, की अंतिम अहवाल सादर करेल, याच्यानुसार तुम्हाला भेटेल. आता याचे अपडेट जे आहेत ते वेबसाईटवरती दिले जाणार आहेत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस याचे अपडेट देईन मी. तसेच बघा तुम्ही बघू शकता इथं हे आहे गोंदियासाठी पण आलेले आहे, बुलढाण्यासाठी आलेले आहे, त्याच्यानंतरनं कोल्हापूरसाठी आलेले आहे, यवतमाळसाठी आलेले आहे, धुळ्यासाठी आलेले आहे. तेही यावलसाठी धुळे आहे. त्याच्यानंतरनं पुढे गेलो आपण तर हे आहे गडचिरोली वनविभागासाठी आहे, अमरावती आहे. त्याच्यानंतरनं नाशिकसाठी आहे, ठाण्यासाठी आलेले आहे. त्याच्यानंतरनं धुळ्यासाठी परत वेगळी आहे. त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगर, धुळे या सगळ्या जवळपास सगळ्या ठिकाणी या मानद याची भरती प्रक्रिया आलेली आहे. तर ज्यांना इंटरेस्ट आहे, जे काम करतात वन्यजीवासाठी, तर त्यांनी काय करा, की ॲप्लिकेशन करून घ्या. आणि त्याच्यानंतर मग अपडेट तुम्हाला मी तसे देऊन देईन. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.